मनोज जरांगेंचा पुन्हा विश्वासघात होऊ शकतो असे बरेच राजकीय विश्लेषक बोलत आहेत। ते नेमकं कोणत्या मुद्द्यावरून बोलत आहेत? GR मध्ये असं काय दिलेलं आहे की त्यावरून त्यांना असं वाटतं? हैदराबाद गॅझेट काय आहे आणि हे दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये नेमकं टिकेल का? हैदराबाद गॅझेट हे 1909 ला प्रकाशित झालेलं एक गॅझेट आहे जे 1901 च्या जनगणनेवर आधारित आहे। त्यामध्ये मराठवाडा रिजन मधल्या सर्व सामाजिक गटांचा उल्लेख होतो। त्यामध्ये मराठा आणि कुणबी ही एकच जात दिलेली आहे। भारतामध्ये 1881 पासून जनगणनेला सुरुवात झाली। 1881, 1891 आणि 1901 या तीनही जनगणनेमध्ये मराठा आणि कुणबी ही एकच जात आहे। तेच 1911, 1921 आणि 1931 मध्ये मराठा आणि कुणबी या वेगवेगळ्या जातींचा उल्लेख होतो। 1901 मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये मराठा आणि कुणबी हा एकच शब्द आहे आणि त्यांना तेव्हा व्यवसाय त्यांचा शेती होता म्हणून त्यांना कापू सुद्धा म्हणायचे। पण सरकारने दिलेल्या GR मध्ये या हैदराबाद गॅझेटचा 1921 आणि 1931 च्या जनगणनेनुसार असं कंसात दिलेलं आहे। त्यामुळे नेमकं हे गॅझेटियर कोणत्या सालचं कन्सिडर करणार आहे सरकार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। पण सरकारने दिलेल्या वचनानुसार जर मनोज जरांगेंनी काही सुधारणा दिल्या तर ते सरकार मान्य करेल असं त्यांनी म्हटलंय। तर मराठवाडा रिजन मधल्या सर्व मराठा समुदायातील लोकांना OBC मधून आरक्षण मिळेल आणि हे गॅझेट शासन मान्य असते, शासनाचं एक डॉक्युमेंट आहे, त्यामुळे त्याला कोर्टामध्ये सुद्धा कोणी चॅलेंज करू शकत नाही। त्यामुळे मराठा समाजातील लोकांना OBC मधून आरक्षण मिळेल यात कुठलीही शंका नाही।